दरम्यान पहिल्या डावाला झाली आहे सुरुवात. मॅच नंबर 3 ला या ठिकाणी झाली आहे सुरुवात. पनवेल प्राईड वर्सेस टीम करंजाडे वॉरियर्स यांच्यामध्ये या ठिकाणी मॅच होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आहे आणि या पहिल्या बॉलवर 3 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे, ती म्हणजे सोमेश आणि विक्रमची जोडी मैदानाच्या आत आहे आणि प्रेमानंद यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पनवेल प्राईड वर्सेस करंजाडे वॉरियर्स असा सामना आपण पाहतो. घ्या पहिल्या चेंडूवरती 4 धावांचा फटका, चौकार म्हणजेच पहिल्या 3 धावांचा फटका आणि मग एक वाईड. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत सोमेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर विक्रम आणि चेंडू हातामध्ये आहे तो म्हणजे प्रेमानंद यांच्या. करंजाडे वॉरियर्स हा देखील एक नावाजलेला संघ, गेल्या वर्षी देखील चांगला खेळ दाखवला होता. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि 1 बाउन्स चेंडूला पाठवलंय सीमारेषेपार. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पहिला चौकार या ठिकाणी आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वरती येऊन पोहोचली आहे. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलं मिडॉनच्या डोक्यावरून. चेंडूला फक्त दिशा दाखवली, उर्वरित काम जे होतं ते चेंडूनं आणि आउटफील्डनं मिळून केलं. धावसंख्या 8 माफ करा 8 धावा धावफलकावर झालेत. फुलर लेनचा बॉल आहे. मिडॉनचा फिल्डर इंटरेस्टेड असेल. लॉंग ऑन झालेत. एकच धाव यावेळेला आली आहे. धावसंख्या आता 9 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. यावेळेला सुद्धा एक चांगला फटका आहे. आणखीन एक सिंगल येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या डबल डिजिट स्कोर लाईन 10 धावांवरती येऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 10. 10 वरती धावफलक येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू प्रेमानंद यांचा 5वा चेंडू. यावेळेला देखील गॅपमध्ये प्लेस केलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या चेंडूवरती क्विक येतोय. डिरेक्टेड आहे अपील पंचांकडे, परंतु बॅटर इज सेफ इन द क्रीज. बॅट इज ग्राउंडेड बाय द अंपायर, म्हणूनच नॉट आउटचा करार या ठिकाणी दिला जातोय. 11 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. महागडं षटक आतापर्यंत राहिलंय. एकही विकेट आली नाहीये. पॉवर प्लेचा फायदा अगदी भरघोसपणे उचलला गेलाय. रनर घेऊन धावतायत बॅटर. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल या ठिकाणी नाही तर कॉट बिहाइंडच्या स्वरूपात विकेट आली आहे आणि बाद होऊन माघारी परततायत बॅटर. कोण बाद हुआ? विक्रम या ठिकाणी बाद होऊन परततायत. सलामीच्या जोडीला लागतोय झटका आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 11. विक्रम यांच्या स्वरूपात कॉट बिहाइंडचा एक गडी बाद. चला हॅलो, बॅटिंग टीमला विनंती आपण लवकर जावं. आपलं नॉर्मल लवकरात लवकर आपण आपलं स्ट्राईक वर पोचावं. थँक्यू. नवीन बॅट्समनचं नाव कृपया कमेंट्री सेक्शनमध्ये सांगायचं आहे. निलेश. दरम्यान
11 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेला स्लोअर डिलिव्हरी. ओ हो काय ॲक्शन आहे या बॉलरची. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो WTC लाईव्हच्या माध्यमातून. बघा अगदी हळुवारपणे जेंटली त्या बॉलला बाबा पाठवलं यष्टीरक्षकापर्यंत जा, अशा फक्त आदेश दिला होता त्या बॉलला. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गती कमी आहे, चेंडू हवेमध्ये आहे, लॉंग ऑन इंटरेस्टेड सुद्धा आहे. फील्ड चांगलं केलं आहे चेंडूला, एकच धाव. नक्कीच असे स्लोअर गोलंदाज असतात, हे देखील खेळणं फार ट्रिकी असतं. आपण आदिल रशीद यांना पाहतो, मोईन अली यांना पाहतो, इंग्लंडचे हे 2 स्पिनर. त्यानंतर आपल्या इंडियाकडे असणारा लेफ्ट आर्म चायनामन कुलदीप यादव यांना सुद्धा पाहतो आपण. पेसर्समध्ये जर स्लो व्हेरिएशन्स मध्ये कल असणारे जास्त गोलंदाज पाहायचं झालं तर ज्यांनी IPL मध्ये लगातार 2 वर्ष पर्पल कॅप जिंकली, हर्षल पटेल आपल्याला पाहायला मिळतात. असे बरेचसे लेदर बॉल क्रिकेटमध्ये नाही तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा असे काहीसे गोलंदाज आहेत जे स्लोअर वन डिलिव्हरी वारंवार टाकत असतात आणि त्यांचा फायदा देखील त्यांना होत असतो. दरम्यान जर पाहिलं तर फास्ट बॉलिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इंडियाकडे सुद्धा पेस अकॅडमी बऱ्याचशा चालवल्या जातात. इंटरनॅशनल लेवलला, नॅशनल लेवलला पाहायला मिळतात आपल्याला या सर्व पेस अकॅडमीज. जर पाहायचं झालं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून चांगला इनिशिएटिव्ह. परंतु मैदानाच्या आत काय घडलं आहे तर मैदानाच्या आतमध्ये मिसफील्ड झाली आहे आणि हा मिसफील्डचा या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळाला आहे. बघा कशा प्रकारे बॅटची कडा या ठिकाणी घेतली गेली आणि बघा कशा प्रकारे शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरकडून वाईड +4 इज इक्वल्स टू 5 म्हणजेच या 22च्या धावा. नक्कीच फास्ट बॉलिंग बद्दल आपण म्हणत होतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MCAच्या माध्यमातून एक चांगला इनिशिएटिव्ह होता. स्पीड स्टार, महाराष्ट्राचा स्पीड स्टार अशी कॉम्पिटिशन त्यांच्या माध्यमातून घ्यायची झाली आणि आपल्या टेनिस क्रिकेटसाठी गौरवाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये 142.8 इतकी स्पीड क्लिक करणारा आपला टेनिस क्रिकेटचा गोलंदाज विश्वजीत ठाकूर म्हणून त्याला महाराष्ट्राचा स्पीड स्टार हा अवॉर्ड देण्यात आला होता त्यावेळेला. कारण आपल्याच भिवंडीचा आपलाच गोलंदाज विश्वजीत ठाकूर चांगली गोलंदाजी तिकडे केली आणि त्याचमुळे हा बहुमान, हा सन्मान त्यांना मिळाला. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर बरेचसे स्पीडस्टर या महाराष्ट्रामधून सुद्धा येत असतात. नक्कीच जर पाहिलं तर चेन्नई सुपर किंग्समध्ये चांगला खेळ दाखवणारा राजवर्धन हंगरगेकर असू द्या, तो सुद्धा आपल्याच महाराष्ट्राचा खेळाडू आहे. बरेचसे गोलंदाज आहेत जे आपल्या महाराष्ट्राला अख्ख्या जगभरात, देशभरात रिप्रेझेंट करत असतात. दरम्यान सुरुवात होते पुन्हा एकदा षटकाला. यावेळेला चेंडू फक्त हवेत गेलाय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स नाहीये, लॉंग ऑफचा फिल्डर इंटरेस्टेड आहे, झेल सुटलाय, जज करू शकले नाही. मिस जजमेंटचं परफेक्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा मात्र यावेळेला पूर्ण केल्या गेलेत, 3 धावा पूर्ण केल्या गेलेत. धावसंख्या 3 न पुढे जाईल, धावसंख्या 21 वर येऊन पोहोचली आहे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता येऊन पोहोचली 21 वर. चला स्पीड अप करायचंय, अन्यथा पनवेल प्राईड आपल्याला पेनलाइज करण्यात येईल, लक्ष असू द्या. विनंती असणार आहे थोडंसं स्पीड अप करायचं आहे आपल्या इनिंग्सला, लक्ष ठेवायचं आहे संपूर्णतः या मॅचेसवरती. आपल्याला आजच्या दिवसात 9 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. 21 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त स्टँड अँड डिलिव्हर, बॅनरच्या वरून जाणारा हा फटका आहे. ओहो काय शेप होल्डिंग केलंय, शेप होल्ड कडे फक्त नजर टाका मित्रांनो. फक्त शेपला होल्ड केलं फटका खेळल्यानंतर. बघा बॉडीचा शेप बघा कशा प्रकारे होल्ड झालाय बॅकफूट वरती आणि लेफ्ट हँडर बॅटर आहे. नक्कीच एक नयनरम्य फटका जो आपल्या डोळ्याची पारणं फेडून टाकतो आणि पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांना चार्ज करणारा हा फटका होता. पाहायला मिळाला आपल्याला बॅटरच्या रडारमध्ये आलेला हा चेंडू आणि त्याला मात्र सोडलं नाही. या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 27, 1 गडी बाद. संतोष जाधव आले आहेत गोलंदाजी मार्कवरती. संतोष उदय सज्ज.
फुलरलेनचा बॉल आहे, पहिलाच बॉल डॉट. नक्कीच हाताचं वळण बघा, रिस्ट स्पिन कशाला म्हटलं जातं हे या ठिकाणी दाखवलं जात आहे. आपल्या रिस्टला वळवलं जात आहे. नक्कीच युजवेंद्र चहल एक भारताचा अव्वल दर्जाचा गोलंदाज देखील अशाच प्रकारची गोलंदाजी करतात. यावेळेला सुद्धा रिस्टला वळवलंय. ओहो, काय गोलंदाजी आहे. चांगल्या टप्प्यावरती जितकी चांगली लाईन आणि लेंथ तितका चांगला रिवॉर्ड असं म्हटलं जातं. आणि या खेळपट्टीमध्ये आपण सकाळच्या सत्रात बाउन्स पाहिलेला, आता मात्र तो बाउन्स थोडा लो होत चाललाय. म्हणजे सकाळचं सत्र जसजसं पालटत चाललंय संध्याकाळच्या सत्रामध्ये, तसा या खेळपट्टीचे रंग बदलत चाललेत. आखूट टप्प्याचा बॉल यावेळेला ऑप्शन नव्हता बॅकफुटला येण्याशिवाय. बघा, गोलंदाज अशा प्रकारचा असावा. 2 चेंडूंवरती ऑप्शन दिला होता फ्रंटफूटवर खेळायचा, परंतु खेळूच दिलं नाही आणि तिसऱ्या चेंडूवरती प्रवृत्त केलं, जबरदस्ती करायला लावली बॅकफुटवर जायला. आता मात्र लेफ्ट हँडर बॅटर आहेत त्यांच्या समोर. नाव काय? निलेश आहेत, निलेश महाजन. आता मात्र हा कॉन्टेस्ट बघायला मजा येणार आहे, कारण आत्तापर्यंत गोलंदाजी चांगली केली आहे संतोष यांनी. आणि मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती एक सुंदर फटका खेळून सर्वांच्याच डोळ्याची पारणं फेडली आहेत. यावेळेला फुल टॉस आहे, पुन्हा एकदा तीच दिशा आहे, परंतु फिल्डर त्या चेंडू खाली आहे. इथे प्रश्न असा देखील निर्माण होतोय की फिल्डर गेला का नाहीये त्या झेलसाठी, कारण पकडता आला असता तो झेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 वर येऊन पोचली. बघा किती अंतर होतं फिल्डरमध्ये. फिल्डर थोडंसं थांबला त्या झेलवर जायच्या आधी, कारण नक्कीच कव्हरची देखील भीती होती, कारण जर चेंडू सुटला असता तर डोक्यावरून चौकार सुद्धा जाण्याची शक्यता होती. आणि पहिला डाव असल्यामुळे हा चान्स घेतला गेला नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत संतोष आपल्या बॉलिंग मार्कवरती. यावेळेला मात्र गॅपला नक्कीच भेदलंय, परंतु फिल्डर पुन्हा एकदा डीप मिड विकेटचा फिल्डर लेफ्ट हँडरसाठी येताना पाहायला मिळतोय आपल्याला त्या बॉलवरती. तोपर्यंत एक धाव यावेळेला पूर्ण केली गेली. धावसंख्या 31 वरती येऊन पोहोचली. 31 रन्स ऑन लॉस ऑफ 1 विकेट. तिसरा सामना या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान पुन्हा एकदा डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. एकच धाव यावेळेला. एक किफायती ओव्हर या ठिकाणी समाप्तीच्या दिशेने आली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 32. एक गडी बाद. तर यापुढील होणारा सामना असणार आहे NMI वर्सेस तळोजा टायगर्स. दोन्ही संघांचे कॅप्टन्स. विनंती असणार आहे इनिंग्स ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्स बी रेडी फॉर द टॉस ॲट टॉस का बॉस. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आखूट टप्प्याचा पहिलाच बॉल आहे आणि बॅटची एज घेऊन कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बॅटर परततील माघारी. टो ऑफ द बॅट. नक्कीच फटक्याला टायमिंग तितकंसं झालं नाही आहे आणि माघारी परत आहेत बॅटर. विकेटचं होतंय पतन. आणखीन एक गडी बाद. दुसरा झटका.
घाई करायची आहे, विनंती असणार आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, किती दूरवर जाणार आहे हा फटका, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वन बाउन्स फिल्डर त्या चेंडूवरती तर आले आहेत, परंतु दोघांकडून सुद्धा मिसफील्ड झाली आहे. काय दृश्य आहे हे, चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. परंतु एक चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे निलेश यांच्या माध्यमातून. निलेश महाजन, बघा कशा प्रकारे पहिला टप्पा पडला, त्यानंतर अडवणूक केली गेली असती, दुसरा फिल्डर त्या चेंडूवरती आला, त्यांच्याकडून सुद्धा झाली मिसफील्ड. चौकार, 4 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पनवेल प्राईड आतापर्यंत धावा 37 खर्च केल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकातला उरला, यानंतर एक षटक शिल्लक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, चांगली अडवणूक, एकच धाव यावेळेला पूर्ण झाली आहे. धावसंख्या 38 वरती येऊन पोचली आहे, 38 रन्स. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक. तर यापुढील होणारा सामना, दोन्ही टीम्स बी रेडी. NMI वर्सेस तळोजा टायगर. दोन्ही टीम्सचा टॉस जो आहे तो इनिंग्स ब्रेकमध्ये आपण करणार आहोत. डॉक्टर राजेश शिंदेकर सर असतील टॉससाठी आपल्यासोबत. डॉक्टर्स फाउंडेशनचे प्रेसिडेंट डॉक्टर राजेश शिंदेकर सर. दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल आहे, यावेळेला वाईड बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. 39 धावांवरती धावफलक येऊन पोचेल, तितका स्कोर आत्तापर्यंत झाला नाही आहे, कारण 30 चेंडूंचा खेळ असणार आहे आणि या 30 चेंडूंमध्ये 39 धावा नक्कीच करण्याकडे एका चांगल्या नजरेने पाहिल तो म्हणजे पनवेल हा संघ. दरम्यान आणखीन एक वाईड बॉल. धावसंख्या आता 40 वरती येऊन पोचली आहे. बघा कॉमेंटेटर्स कर्स वारंवार केले जाते, धावसंख्या जिथे कमी म्हटली गेली, पनवेल या संघाने धावा द्यायला सुरुवात केली आहे. 40 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक चूक करणार नाही आहेत. यावेळेला पकडतील झेल. आणखीन एक बॅटर तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक विकेट जाते टीमची धावसंख्या येऊन पोचते टीम 40, 3 गडी बाद. करंजाडे वॉरियर्स. चाळीस धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन आलेत गोलंदाज चंद्रकांत आलेत गोलंदाजीसाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटक्याला खेळलंय, एक धाव घेतली आहे, मिसफील्ड झाली आहे. बघा कसा चौकार जातोय, कोणी बिलीव्ह करू शकेल का पनवेल प्राईडच्या फिल्डिंगवरती आज बऱ्याच चुका झाल्यात फिल्डिंगमध्ये आणि या चुकांना सुधारून येण्याची बरीच गरज आहे या संघाला. कारण जर पाहिलं तर बघा कशा प्रकारे चौकार गेलाय. हा चौकार नव्हता, ही एकच धाव होती, परंतु बघा कशा प्रकारे चेस केलं त्या बॉलला. अडवणूक देखील केली गेली असती, परंतु तो चेंडू देखील सोडण्यात आलाय. 3 ते 4 चौकार आतापर्यंत अशाच प्रकारे पनवेल प्राईड या संघानं सोडलेत. यावेळेला सुद्धा त्याच दिशेने खेळलाय फटका. यावेळेला मात्र अडवणूक केली गेली असती, पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड. एक धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 45 वर येऊन पोहोचली आहे 2 चेंडूंनंतर. 45 रन्स, 45 runs on the scorecard. 45 for 3. Team Karanjade Warriors after completion of 4.2. 4 balls are remaining in this innings. And the next team be ready for the toss at toss ka boss. फुलर लेनचा बॉल आहे. यावेळेला 22च्या नक्कीच धावा असतील. या एक धाव यावेळेला घेतली आहे. 22ची ही एक धाव जोडली जाईल. 46 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. बघा कीपर जो आहे तो शॉर्ट कीपिंग करतोय आणि त्याचमुळे ही धाव घेणं महत्त्वाचं होतं. सचिन मोकल यांना सुद्धा फलंदाजी करताना आपण दुसऱ्या डावांमध्ये पाहणार आहोत.
डॉक्टर सचिन मोकल ज्यांच्या बॅटमधून गेल्या वर्षी एक हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळाली होती आपल्याला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि यावेळेला यष्टीचितच्या स्वरूपात विकेट आलाय. चौथा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या येऊन पोहोचली करंजाडे वॉरियर्स या संघाची 48. 4 गडी बाद. डीजे नाही नाही. यावेळेला 5वा बॉल होता आणि लास्ट बॉल था या पहिला 5वा था. 4च बॉल ना. 47. हॅलो. 5 चेंडू नंतर धावसंख्या 47 वरती येऊन पोहोचली. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. शेवटच्या चेंडूवर बॅटची कडा घेतली. सचिन मोकल स्वतः त्या चेंडूचा पाठलाग करतायत. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या येऊन पोहोचली 48 वरती. 30 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष असणार आहे हे पनवेल प्राईड या संघासाठी. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टन्स चला लवकरात लवकर यायचं आहे. नेक्स्ट मॅच इज बिटवीन NMI वर्सेस तळोजा टायगर्स. ओव्हर टू यू राजेश शिंदेकर सर. Thank you, Swarup. I request Captain NMI and Captain Taloja Tiger, Dr. Rahul Boyd and Dr. Prashant Ahir sir, may I please request you to come down to the toss boss section. We have to go for the tossing. हाँ बोल विकी. टॉस करतायत. Hello. The pleasure is here for the ICTC Doctors Champions Trophy. Dr. Deepak Gupta sir. We welcome Dr. Deepak Gupta sir. You come on the right time, sir. We are going to conduct the toss for the next match. Dr. Arun Kadam sir this welcoming. Yes. So Dr. Deepak Gupta sir shaking hands with the players of the next match. Now this match is going to be played between Navi Mumbai Indians, a renowned team, and the defending champions of this Doctors Foundation Champions Trophy Season 1. And the second team is Taloja Tigers, Dr. Rahul Boyd. Both the players are very efficient, highly skillful players, right? We have seen and we have been seeing their games. They are absolutely perfection. If you want to see, you can see their game. So now may I request Dr. Deepak Gupta sir to conduct the toss. Who is going to call? Dr. Krishna sir. Heads is the call and tail is the answer from the toss coin. See, this is the third time I am observing. It's always been called head and the tail is the reply from the toss coin. So,
See how friendly the atmosphere is. That is how. It's a match, it's a contest, but it's a friendly contest. That is the speciality of this tournament. So I come here to the winning captain, Dr. Rahul Boyd. Yes, Dr. Rahul sir, how are you going to play this match? With the field or with the bat first? With the field first. Yes, it's a field. So Rahul Boyd, he's going to field first, and naturally Dr. Krishna sir, he is going to bat first. I wish you all the best. Okay. May I request Dr. Krishna, please to share his view over here, please. सर टार्गेटबद्दल बोलायचं तर नियर अबाउट आम्हाला तळोजा टायगर्सबरोबर खेळायचं तर 65+ हे टार्गेट ठेवावंच लागेल, कारण की ह्या साईडला वारं आहे आणि त्याचा अनुभव आम्ही पहिल्या मॅचमध्ये घेतला आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट सर, ह्यावेळेसची टुर्नामेंट लाजवाब. हे मी फायनलला बोलेलच, त्यात काय वादच नाही आहे, पण आता एक शब्द सर, एक जबरदस्त सर. थँक्यू सर. थँक्यू डॉक्टर कृष्णा. तुमचे हे प्रोत्साहनपर शब्द आम्हाला फार मोठं बळ देतात वेळोवेळच्या टुर्नामेंट्स एवढे एफर्ट्स घेऊन आले. थँक्यू व्हेरी मच. आय कम टू डॉक्टर दीपक गुप्ता सर. प्लीज शेअर युअर व्ह्यूज अबाउट दिस टुर्नामेंट इव्हेंट. Certainly the ground is looking wonderful. It's the second time we are doing, I think so, here. I attended the last one also. So it's a grand scale. It's gone bigger than the last one. So it's best of luck to the tournament organizers. Thank you. Thank you, sir. I request you to please come on the dais. We would like to felicitate you. Please come. May I request Dr. Arun Kadam sir, Secretary, and Dr. Nitin Guru sir, Treasurer of the Doctors Foundation or Organizing Committee, to felicitate Dr. Deepak Gupta sir, a renowned gastroenterologist of Navi Mumbai. May I please request Dr. Nitin Guru sir, Dr. Mudassir sir and other members, Dr. Suhas Gaur, please come, please join here. Thank you very much. Please be seated, be comfortable. Thank you, sir. Thank you for being here to encourage our event. चला सुरुवात करायची आहे मॅचला. मॅच नंबर 3 ला सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावाला. Hello, Swarup. Over to Swarup. यावेळेला एक धाव घेतली आहे. पुन्हा एकदा धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 11 वरती. सचिन मोकल मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत संतोष. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे हमखास होईल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे हे. आणि सचिन यांना आता संतोष स्ट्राईकवरती असणार आहेत. सचिन ॲट द नॉन स्ट्राईक. 11 धावा धावफलकावरती झाल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आकुट टप्प्याचा बॉल हलक्या हातांनी खेळले. 1 धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे.
आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. 12 धावा धावफलकावरती, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. लक्ष जर आपण पाहिलं तर 49 धावांचं आहे. तितकंसं मोठं लक्ष नाही आहे, परंतु या लक्षाला लांबपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार नाही आहे या दोन्ही बॅटर्सकडून. सचिन मोकल ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या ओव्हरचा. या पॉवर प्लेचा फायदा उचलला जाणार का? स्क्वेअर लेग रिजन खाली आहे, फाईन लेग रिजन खाली आहे, थर्ड मॅनचं रिजन सुद्धा खाली आहे. यावेळेला गॅपमध्ये चेंडूला खेळलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर नक्कीच सर्कलमध्ये आहे, परंतु तो फक्त पाहत राहील. चौकार या ठिकाणी निघून गेलाय. शेवटच्या चेंडूवर सुद्धा आलाय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 15 बिनगडी बाद. अजूनही 24 चेंडून 16 झाली आहे धावसंख्या. चुकीची दुरुस्ती. फुलर लेनचा बॉल आहे. एज नक्कीच होती, परंतु यष्टीरक्षकाकडनं तितका प्रयत्न केला गेला नाहीये. दरम्यान एक धाव घेतली आहे. यावेळेला सुद्धा धावसंख्या 17 वरती येऊन पोहोचली आहे. चेंडूला हवेमध्ये खेळलाय सचिन मोकल यांनी आणि यावेळेला सुद्धा चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बघा, आखूड टप्प्याचा चेंडू होता, डोक्याच्या हाईट जवळ उसळी घेऊन आलेला चेंडू होता, परंतु त्या चेंडूला एक पॉवर चार्ज षटकारामध्ये कन्वर्ट केलं सचिन मोकल. या बॅटरकडे ते स्किल आहे, ते टेम्परामेंट आहे. क्रीजच्या आतमध्ये उभे असतात आणि फुलटॉस चेंडू पाहिल्यावरती अशा प्रकारे त्या चेंडूला डिस्पॅच करतात. पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर. ओव्हर द डीप स्क्वेअर लेग. आलाय षटकार. बॅक टू बॅक षटकार फॉर सचिन मोकल. सुंदर फलंदाजी. नक्कीच आयोजकांना इथे महत्त्वाचं सहकार्य सचिन मोकल यांच्या माध्यमातून पुरवण्यात येते. मॅचला लवकरात लवकर संपवण्यात येत आहे त्यांच्या माध्यमातून, जेणेकरून पुढच्या मॅचेसला टायमिंग मिळत जावा. सचिन मोकल बॅटिंग फॉर द कमिटी. 29 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करायचं आहे थोडंसं. एकोणतीस धावा धावफलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला बॉल आहे हवेत. फिल्डर त्या चेंडूला चेस करतोय. तोपर्यंत एक धाव यावेळेला अगदी सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या आता 30 वर येऊन पोहोचली आहे. 19 धावांची गरज आहे इथून पुढे. चेंडू जर पाहिलं तर उरले आहेत 20 बॉल उरले आहेत ना. 20 चेंडूंमध्ये 19 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. स्ट्रायकिंग एंडवरती संतोष. यावेळेला ड्राईव्ह केलाय संतोष यांनी कव्हर्सच्या फिल्डरच्या हातामध्ये. एक धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 31 वरती येऊन पोहोचते. 18 धावांची गरज आहे इथून पुढे. 19 चेंडू आणि 18 धावांची गरज. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये आहे, पण यावेळेला सुद्धा निघून जाईल चेंडू सीमा पार. फिल्डर त्या ठिकाणी होता, फिल्डरच्या दिशेनेच मारलं, परंतु आपल्या ताकदीचं प्रदर्शन यावेळेला दाखवलं सचिन मोकल यांनी. स्वीट साऊंड ॲट मिडल ऑफ द बॅट आणि सुंदर या ठिकाणी फटका खेळला सचिन मोकल. षटकार. आणखीन एक. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. धावसंख्या आता 37 वर येऊन पोहोचेल. अशा प्रकारे शॉर्ट ऑफ लेंथच्या चेंडूचा प्रहार केला हे या ठिकाणी दाखवलं गेलं. धावसंख्या 37 वर येऊन पोहोचले. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दरम्यान तिसऱ्या षटकाला या ठिकाणी होते सुरुवात. बॉलर नेम निलेश महाजन. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि बॅटिंगमध्ये नक्कीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं होतं.
आता गोलंदाजीमध्ये आपल्या दर्जा दाखवावा लागेल. यावेळेला सुद्धा गॅपमध्ये आहे चेंडू. शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. तोवर एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 38 वर येऊन पोहोचली आहे. 11 धावांची अजूनही गरज आहे. 11 रन्स टू विन. सचिन मोकल ऑन स्ट्राईक. हा कॉन्टेस्ट बघायला मजा येणार आहे कारण निलेश महाजन यांनी चांगली बॅटिंग केली होती. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि पहिल्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलंय. किती लांबवर चेंडूला खेळलाय. अगदी बाउंड्रीच्या देखील 10 मीटर मागे हा गेलेला फटका. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. काय सुरेख फटका खेळलाय. स्लॉटमध्ये चेंडू दिसला की त्याला बाजूच्या प्लॉटमध्ये पाठवतात नेहमीच. सचिन मोकल पुन्हा एकदा आपल्या डीप इन द क्रीज स्टान्स सोबत सज्ज होत आहेत. वैयक्तिकरित्या 28 धावांवरती खेळत आहेत. धावसंख्या यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळेला सुद्धा षटकार आहे. आणि या षटकारासोबत या मॅच मध्ये पनवेल प्राईड यांनी 1 साइडेड विजय 10 विकेट्सनं या मॅचला जिंकलंय. टीम पनवेल प्राईड या संघाने. अभिनंदन डीजे.